नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलींना मेकअप करायची खूप आवड असते, पण बऱ्याचशा मुली काय करतात, फक्त फाउंडेशन अप्लाय करतात आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर. तसं करायचं नाहीये. त्याच्याशाने हे जे काळे डाग चेहऱ्यावरती असतात किंवा हे गड्डे पडले असतात पिंपल्सनी, इथे काळं असतं डोळ्याखाली, या साईडला आपला काळा असतो पोर्शन, ते त्यांनी लपत नाही. त्याच्यासाठी हे मिनी जे कलर करेक्टर आहे ना, मिनी पॅक तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हे आपल्याला वापरायचं असतं सुरुवातीला. याच्यामध्ये हे जे आहे कलर करेक्टर आपल्याला यूज करायचं आहे जिथे जिथे आपल्याला डार्क स्पॉट्स आहेत जास्ती. आणि तेवढंच नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये लाईट शेडचं कुठलंही फाउंडेशन मिक्स करा किंवा कन्सिलर मिक्स करा लाईट शेडचं. नाहीतर मग ते खूप खूप जास्ती पण लावायचं नाही आपल्याला, खूप नाहीतर ऑरेंज ऑरेंज चेहरा दिसतो आपला. बघा, हे मी थोडंसं घेतलं आहे बोटावरती आणि इथे लावते. जिथे जिथे मला काळे डाग आहेत ना पिंपल्सनी पडलेले, मी तिथे अप्लाय करते आहे. एकदम थोड्या प्रमाणात घेते आणि जो लाईट शेड आहे ना, तो लाईट शेड मी याच्यामध्ये ऍड करते. लगेच लक्षात येतो रिझल्ट. जे आपले काळे डाग असतात किंवा काळे स्पॉट्स कुठे असतील ना, ते लगेच हाईड होतात. आणि खूप जास्ती गड्डे जर असतील ना, तर तुम्हाला थोडंसं जास्ती बेस अप्लाय करावं लागेल. त्यासाठी हे असं बोटाने टॅप टॅप करायचं, म्हणजे ते सगळं काही लपतं. काळे डाग असतील तुम्हाला कुठे इथे साईडला, बघा इथे मला काळा डाग होता, इथे सुद्धा काळा डाग होता आणि इथे थोडा डार्क असल्यामुळे बघा हे टॅप टॅप केल्याने तुम्ही बघू शकता की इथला जो काळा डाग आहे तो डाग सुद्धा लपतो आणि जे गड्डे असतात ते आपला चेहरा असा प्लेन दिसायला लागतो. मला या साईडलाच आहे तर मी इथेच अप्लाय केलं आहे फक्त. एकदम मिनी पॅक आहे, छान छोटासा, तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर मी फाउंडेशन अप्लाय करते आहे एकदम थोड्या प्रमाणात. फाउंडेशन कधीही एकतर तुम्ही ब्रश वापरायचा किंवा हा स्पॉन्ज वापरायचा. त्याच्यावरती असं टॅप 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 करत आपल्याला फाउंडेशन पूर्ण आहे चेहऱ्यावर मला पडले आहेत ते लपवायचं असेल तर मी साधा त्याच्यासाठी सांगते. बाकी तुम्ही त्याच्यातले जितके पण शेड्स आहेत नंतर काउंटर वगैरे झाले ते पण यूज करू शकता. मी हे फक्त तुम्हाला साधं गड्डे वगैरे लपवायला कसं मदत होतं ते दाखवते. मला चेहऱ्यावरती इथे खूप काळे डाग होते, ते पूर्ण अक्षरशः दबलेले आहेत आणि बिलकुल ऑइली स्किन होत नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही या. आणि मेन ऑइली स्किन ज्याची आहे ना त्याच्यासाठी तर एकदम चांगलं आहे हे. फक्त आपल्याला लूज पावडर त्याच्यावरती यूज करावं लागतं, कारण माझी सुद्धा ऑइली स्किन आहे. इथे मला काळे डाग होते ते सुद्धा बऱ्यापैकी लपले आहेत. इथे सुद्धा मला काळे डाग होते ते पण पूर्ण लपले आहेत. हा पोर्शन माझा काळा होता तो सुद्धा व्यवस्थित कव्हर झालेला आहे. आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एवढा दाखवलेला आहे की सिंपल मेकअप आपण कसं करू शकतो. मला हे फार आवडतं ब्लश करायला. सिंपल सोबर लुक जो आहे आपला, ग्लोईंग स्किन ज्याला म्हणतो ना आपण, जे खूप फाउंडेशन आपण बघत असतो की हे फाउंडेशन ते फाउंडेशन, की एवढंच वापरल्यामुळे चेहऱ्यावरती किती ग्लो आलेला आहे. आणि मी कुठलंच कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर काहीच वापरलेलं नाही आहे. मला या साईडला डाग होते, इथे डाग होता, इथे सुद्धा डाग होता, इथे पिंपल्स, अगदी काहीच दिसत नाही आहे. चेहरा पूर्ण प्लेन दिसतोय माझा आणि मला तर खूप आवडला आहे. मी आधी सुरुवातीला हेच करायची,
फाउंडेशन अप्लाय करायची, त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर, साधा पावडर बस. आणि माझे हे सगळे गड्डे, काळे डाग सगळे असे वरती यायचे. त्याच्यानंतर मी आता हे यूज करायला लागली आणि मला हे खूप आवडलं आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ऑइली स्किनवाल्यांसाठी तर हे सगळ्यात छान आहे. फक्त आपल्याला त्याच्यावरती लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरावं लागेल उन्हाळ्यामध्ये आणि इतर वेळी नाही वापरलं तरी चालेल.